दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीच्या निमित्तानं पुणे महापालिकेकडून स्वच्छता सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पुण्यातील विठ्ठलवाडी परिसरातील विठ्ठल मंदिरापासून या स्वच्छता सप्ताहाचा शुभारंभ जो आहे तो करण्यात आलेला आहे। महापौर आपल्यासोबत आहेत। ताई, काय सांगाल? दादांची जयंती आहे, त्या निमित्तानं स्वच्छता सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कशा पद्धतीचं सगळं नियोजन? दिवंगत उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आपण संपूर्ण पुणे शहरामध्ये ही स्वच्छता मोहीम राबवतोय। 15 दिवस संपूर्ण पुणे शहरामध्ये सगळे आपापल्या भागामध्ये वॉर्डनिहाय ही स्वच्छता मोहीम आज सुरू करतील। त्याचा शुभारंभ आज आपण इथे विठ्ठलवाडीला केला। लोकनेते अजितदादा पवार यांना स्वच्छता फार आवडायची, त्यांना सगळंच काम नीट असायला हवं असायचं। त्यामुळे आम्ही पण असा विचार केला आपण ही मोहीम करायला काहीच हरकत नाही आणि आपण ते करतोय। या निमित्ताने संपूर्ण पुणे शहर हे स्वच्छ होईल। आता आपण सणासुदीचे दिवस आहेत, त्यामुळे आपण जसं आपलं घर स्वच्छ करतो तसं आपण आपलं पुणे शहर सुद्धा स्वच्छ करण्याचं आम्ही इथे सगळ्यांनी ठरवलेलं आहे। आजच्या जयंतीच्या निमित्तानं अजितदादांच्या अशा कोणत्या आठवणी आहेत ज्या आज तुम्हाला आठवत आहेत? दादांच्या आठवणी फार आहेत। प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक कामात त्यांना फार बारकाईने ते सगळे बघायचं आणि ॲक्युरेट सगळं लागायचं, परफेक्शन त्यांना आवडायचं। तर अशा खूप आठवणी आहेत, सांगेन तेवढ्या कमी आहेत। पण एकदा निवडणुकीचे लोकसभेचा काळ होता, त्यावेळेला आम्ही त्यांची एक सभा ठेवली होती आमच्या प्रभागामध्ये आणि त्या सभेला ते आल्यानंतर तिथे जे काही सोसायटीचे सगळे लोक आले होते, बरीच माणसं होती। त्यावेळेला ते म्हणाले की तुम्ही जो काही इथे लोकांना गोळा केलंय त्याच्यावरनं लगेच लक्षात येतं की तुमची यंत्रणा इतकं सक्षम आहे आणि तुमच्या एका हाकेवर एवढी लोक येतात आणि काम घेऊन येतात, फक्त भाषणं ऐकायला येत नाही। म्हणजे आल्यानंतर जेव्हा एक साधारण 5 मिनिटं सुद्धा गेली नसतील तरी सुद्धा त्यांना इतकं पटकन हे सगळं लक्षात आलेलं होतं। म्हणजे काय विजन होतं दादांचं आणि किती पारख होती त्यांना। अशा अनेक आठवणी आहेत ज्या आपल्या मनातनं कधीच जाणार नाही। दादा, पुण्याच्या विकासासाठी अजित पवार हे कायम आग्रही राहिलेले आहेत, काय सांगाल? दिवंगत अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने पुणे महापालिकेच्या वतीने स्वच्छता अभियान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। त्याबद्दल आदरणीय महापौर आणि सर्वच पुणे महापालिकेचे मी मनापासून कौतुक करेल। अजितदादा एक मोठा माणूस, कार्यकर्त्याच्या पाठीशी अत्यंत खंबीरपणे उभा राहणारा। अजितदादा गेल्यामुळं पुणे जिल्ह्याचं, महाराष्ट्राचं, पुणे शहराचं, पिंपरी चिंचवड शहराचं मोठं नुकसान झालेलं आहे। अधिकाऱ्यांना कामावर लावणं किंवा सोडतोड बोलणं, कार्यकर्त्याच्या पाठीशी अत्यंत खंबीरपणे उभं राहणं, अजितदादा गेल्यामुळे या शहराच्या डेव्हलपमेंटमध्ये खूप फरक पडलेला आहे। ते असते तर अजून विकासाची गती पुढे गेली असती। एखादा मोठा माणूस जात होता व शहराचं किती नुकसान होतं हे आज आपल्या लक्षात येतं आहे। म्हणून आज अजितदादा पवार यांना स्मृती त्यांना वाहण्यासाठी महापालिकेने हे जे अभियान आयोजित केले त्यामध्ये पुणेकर जनतेने मोठ्या ताकदीने सहभागी व्हावं ही विनंती करतो। अजितदादांना अभिवादन करतो। शब्दाचा पक्का, कामाचा माणूस। महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। ॲडव्होकेट निलेश नारायण निकम, विरोधी पक्षनेता पुणे महानगरपालिका आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते, पुणे शहर। आपल्यासोबत विरोधी पक्षनेते निलेश निकम सर आहेत। तुमच्याच पक्षाचे अजितदादा होते, अकाली जाणं झालेलं आहे। अजितदादांच्या पश्चात त्यांचा जन्मदिवस आज साजरा करावा लागतोय, काय सांग? आमचं दुर्दैव आहे की अजितदादा आमच्यातून अकाली निघून गेले। अजितदादा असायला हवे होते, हे माझीच नाही तर तमाम महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेची तशी भावना होती। जिथं जिथं विकास काम दिसतं त्या ठिकाणी आपल्याला अजितदादा आठवतात। प्रशस्त रस्ते असतील, पूल असतील, ग्रेड सेपरेटर्स असतील, त्याचप्रमाणे इतर काही आरोग्याच्या संदर्भातले प्रश्न असतील, शासकीय इमारती असतील, ह्या सगळ्यांमध्ये अजितदादांचं बारकाईने लक्ष असायचं। एकच उदाहरण सांगतो की माझ्या इथे फार पूर्वी एक गोष्ट झाली की आम्हाला महानगरपालिकेला एका बिल्डरकडनं R7 एक प्रोव्हिजन असते, त्यातनं आम्हाला एक 25% क्षेत्रफळाची आम्हाला इमारत त्यांनी बांधून दिली। बिल्डरची स्वतःची इमारत जी होती ती अतिशय नीटनेटकी देखणी होती आणि जेव्हा ती दादा आमच्या इमारतीचं उद्घाटन करायला आले महानगरपालिकेच्या, तर त्यांनी बघितलं की प्लास्टर जे आहे ते वळंब्यात झालेलं नव्हतं। त्यांनी त्या बिल्डरला बोलवून घेतलं आणि सांगितलं की तुझी इमारत तू छान बांधली आणि महानगरपालिकेला बांधताना तू अशी का दिलीस रे, दुरुस्त करून दे।
बिल्डरनी ते मान्य केलं, नंतरच्या काळात त्यांनी ते दुरुस्तही करून दिलं. तर दादांना नीटनेटकेपणा आवडायचा, स्वच्छता आवडायची, दादांचा पर्यावरणाविषयी खूप त्यांना आवड होती. दादांनी खूप प्लांटेशन केलेले. त्यांच्या बारामतीमध्ये तर आपण बघितलं तर परदेशात गेल्याचा भास होतो. तुम्ही पिंपरी चिंचवड जर बघितला तर पिंपरी चिंचवडचा जो विकास जो दिसतो तो केवळ आणि केवळ फक्त अजितदादांमुळेच त्या ठिकाणी झालेला आहे. असा हा नेता आज आमच्यामध्ये नाही आहे, परंतु त्याची स्मृती म्हणून आम्ही दरवर्षी हा 22 जुलैला स्वच्छता सप्ताह आम्ही आयोजित करण्याचं ठरवलेलं आहे. पुणे महानगरपालिकेने तसं ठरवलेलं आहे आणि आम्ही आमचं शहर स्वच्छ राखण्याकरता आम्ही आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे सदस्य, त्याचबरोबर मला आनंद आहे की महापौर आणि त्यांचे इथं सगळे सहकारी, त्यांनी उपमहापौर साहेब यांनी सगळ्यांनी मोठ्या आनंदाने ह्या मोहिमेमध्ये सहभागी झालेले, त्यांनी हे आयोजन केलेले. मी त्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो. अर्थात जर पाहिलं तर अजितदादा यांच्या जयंतीच्या निमित्ताने पुणे महापालिकेकडून स्वच्छता सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्याचा शुभारंभ विठ्ठलवाडी येथील विठ्ठल मंदिरापासून करण्यात आलेला आहे. त्यानिमित्तानं मोठ्या संख्येने या ठिकाणी स्वच्छता कर्मचारी सुद्धा यामध्ये जे आहे ते सहभागी झालेले होते. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. माणूस काळाच्या पडद्याआड जातो, पण त्याच्याकडून मिळणारी प्रेरणा मात्र कायम जिवंत राहते. स्वर्गीय अजितदादांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.